गेले. आपलं किती किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले असतील ना. 4 वर्ष होऊन गेले हे सॉन्ग मी करून. म्हणजे एवढं छान वाटलं मला. मराठी मूवी आणि त्यात माझं हिंदी सॉन्ग, आणि हे माझं पहिलंच हिंदी सॉन्ग आहे. मी बरेच मराठी गाणे केलेत, खूप केले, आणि हे लोकांनी भरभरून प्रेम दिलं, अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिलं. आणि आता पहिल्यांदाच माझं हे पहिलं हिंदी सॉन्ग असेल, आणि ते फक्त राठोड सरांमुळं. खरं तर राठोड सरांसाठी जोरदार टाळून जाऊ दे. त्यांच्यामुळं मला आज हा चान्स मिळाला आहे. मी तुमचं खूप खूप आभार मानेल. आणि द महाराष्ट्र फाईल्स 29 मेला येते, तर भरभरून सर्वांनी प्रेम द्यायचं आहे आणि आवर्जून बघायला जायचं आहे फॅमिलीसोबत. थँक्यू. डेफिनेटली, थँक्यू सो मच. हरियाणा टू महाराष्ट्र, राइट? कसा होता प्रवास, कैसा था आपका जर्नी, एंड कोई स्पेशल मेमोरी जो इस गाने के साथ खास करके आपकी जुड़ी हुई हो? जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. जैसा कि सर ने बोला कि आपको याद है सर, ये गाना मेरी ज़िंदगी का ऐसा है, मैं इसे कभी नहीं भूल सकती. क्योंकि जिस तरीके की लोकेशन पे मुझे ले जाया गया था, मैं थोड़ी देर 15-20 मिनट तो मुझे ऐसा लग रहा था कि मैं किडनैप हो चुकी हूँ. फिर जब मुझे वैनिटी वैन दिखी वहाँ, तो मुझे लगा शूट तो है, शूट तो है, करेंगे. और दूसरा कारण इसलिए क्योंकि मैं सभी जानते हैं कि मैं रीजनल इंडस्ट्री में हरियाणवी लैंग्वेज को रिप्रेजेंट करती हूँ, और ये मेरे बहुत सौभाग्य की बात है मेरे लिए. लेकिन जो अपनी माँ से प्यार करता है उसे दूसरे की माँ की वैल्यू बहुत अच्छे से पता होती है. और इसी तरीके से मराठी इंडस्ट्री भी एक रीजनल इंडस्ट्री है, स्ट्रॉन्ग इंडस्ट्री है. तो जिस तरीके से मैंने इस गाने के लिरिक्स लिख लिख के याद किए हैं ना, मैं इस गाने को अपनी ज़िंदगी में कभी नहीं भूलूंगी. आप सब मुझे ऐसे के ऐसे याद रहेंगे हमेशा हमेशा. और बहुत अच्छा लगा उसी याद को लेके आज इतने सालों बाद हम सब इकट्ठे हुए हैं. मुझे बहुत खुशी हो रही है कि ये मूवी आ रही है. बिल्कुल सब्र बहुत ज़रूरी होता है जीवन में, सब्र ही आपको सब कुछ देता है. आपके सब्र ने आज आपको ये मुकाम दिया है. हम बहुत खुश हैं. भगवान करे ये मूवी इतना कमाए और सबसे बेस्ट मेरा गाना चले. मुझे कोई पेशरमाई नहीं है ये बोलने में, ये सबसे बेस्ट मेरा चले. और आप क्योंकि बोलते हैं ना, प्रोड्यूसर होना सबसे मुश्किल जॉब है हमारे इंडस्ट्री का. अगर आपको रिटर्न वापस आ जाता है तो आप दूसरी बार हिम्मत कर सकते हो कि चलो अब लगा देते हैं. और आप जैसे ही प्रोड्यूसर्स बहुत अच्छे आर्टिस्ट तैयार करते हैं, आप किंग मेकर्स हैं. तो हमें इस बात पे प्राउड है कि हमारे पास इतने अच्छे दिल वाले किंग मेकर्स भी हैं जिनमें सब्र है, शांति है, सुख है. तो थैंक यू मुझे बुलाने के लिए और वापस से वही लम्हे याद दिलाने के लिए. और मैं वादा करके जाती हूँ कि अगर आप दोबारा याद करेंगे तो मैं ऐसे ही पढ़ के दोबारा गाने को वापस से प्रिपेयर करके दोबारा एक और वीडियो बनाने को मैं तैयार हूँ. पर अब अच्छे से अच्छी लोकेशन, सेफ साइड लोकेशन पे लेके चलिएगा. चलिए, थैंक यू सभी का, थैंक यू बहुत बहुत. मीडिया का भी, हमारे जितने भी VIP गेस्ट आए हैं, हमारे एंकर का, स्टेज का, होटल का, हमारे सर का, मेरी टीम का, सभी का बहुत बहुत धन्यवाद. मुझे नहीं पता, मैं बहुत मुश्किल से सुन पा रही हूँ. बहुत कान लगा के सुनना पड़ रहा है कि क्या बोल रहे हैं. मुझे आज ऐसा लग रहा है मैं बेगानों की बस्ती में अब्दुल्ला दीवाना हो गई हूँ. लेकिन बहुत मज़ा आ रहा है क्योंकि जब आप किसी भी रीजनल भाषा को सुनते हैं तो उसमें अपनी एक खनक होती है, और वो खनक आपस में
हम जैसे 2 रीजनल इंडस्ट्री को थामने के लिए, एकजुट करने के लिए बहुत है और हमेशा रहेगी। शुक्रिया, धन्यवाद। मला जेव्हा म्युझिक रिलीजसाठी फोन आला तेव्हा मी त्यांना हेच विचारलं की गाणं कोणतं आहे आणि आपण कोणत्या साली रेकॉर्ड केलं होतं. तेव्हा त्यांनी मला गाणं पाठवलं. हे जे गाणं आहे निवडणुकीच्या धर्तीवरती लिहिलेलं गाणं आहे आणि मला माझा आवाज साधारण एक 6 वर्षापूर्वीचा जो आवाज आहे थोडासा त्या गाण्यामध्ये खूप असा कोवळा आवाज किंवा म्हणतो ना की मॅच्युअर थोडासा आवाज वाटतोय. पण मागे वळून बघताना खूप छान वाटतंय की खूप वर्षापूर्वीचं गाणं कधीतरी असतं आपण की रेकॉर्ड करतो पण ती गाणी रिलीज होत नाही. पण एवढे वर्षानंतर का होईना आमचं छान असं दोघांचं पुन्हा एकदा डुएट आलं. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. छम छम छम. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा बाण तीर कमान मारिती चक्रा तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. या दोघांचं प्रेम बघून मला फार माझी बायको आठवली. कारण मी आजारी असताना माझी बायको असे सतत माझ्या पाठीमागे होती. त्यामुळे अशी बायको मिळणं नशीब लागतं. तर तशी ही आहे संजीवला सापडलेली. संजीवची मेहनत मी पाहिलेली आहे सिनेमा करताना. इतकी वर्ष लागली सिनेमाला ठीक आहे पण मेहनतीचं फळ झालं त्याच्या सिनेमाचं आणि आम्ही लोकांनी त्याला खूप मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणू शकतो कारण पैशाची तर मदत करता आली नाही पण जे काय जमलं ते केलं आणि सिनेमा शेवटी आज रिलीजला आला. कॉंग्रॅच्युलेशन संजीव. थँक्यू दादा. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन बहिणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
माझ्या भावानी गायलेलं गाणं प्लेबॅक म्हणून मला मिळालं, वा. त्याचं फार मोठं कौतुक आहे मला. आणि माझ्या मते पहिल्यांदाच जे आहे की नागेशजी जे आहेत त्यांनी डान्स केले असेल कोणत्या हो गाण्यावर. बरोबर आहे, हा, बरोबर. आणि ते पण सपनाचं होते. सपना जी नमस्ते. आपको याद आया क्या गाना? मुझे तो याद नहीं आया. चलो, पुणे में किया था वो, एक खंडर में बड़ा सा महल था, इन्होंने पता नहीं कहाँ से ढूंढा था, बहुत लंबा था वो. शिवगडला कुठेतरी तू शोधलं होतंस. खडकवासला खडकवासला. करेक्ट. नंद हाँ, नंद महल. मला नाव पण आठवत नाही. बहुत लंबा था वो लोकेशन. अच्छा हुआ था गाना, आपने बहुत मदद की मेरी. चला, थँक्यू सर. थँक्यू सो दादा, मच. तब्येतीची काळजी घ्या. थँक्यू. चल. थँक्यू सर. आनंद सर, तुम्हाला एक विनंती करते 2 शब्द बोलण्याची.